नमस्कार मित्रांनो. तर वेवचं रजिस्ट्रेशन कसे करायचे CSE वरती. हे बघा, इथं CSE मध्ये Google Chrome मध्ये मोबाईलमध्ये किंवा आपल्या PC वरती तुम्ही सर्च करताना काय करायचं आहे, तुम्हाला PC वरती किंवा मोबाईलवरती दोन्ही पण चालतंय. Google Chrome मध्ये मोबाईलचे किंवा PC. आता PC मध्ये तुम्हाला सांगतो, इथं CSE प्रसार भारती टाकायचं. CSE प्रसार भारती टाकल्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्टला जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला CSE ID ने लॉग इन करायचे. CSE ID ने लॉग इन केलं. त्याच्यानंतर इथं बघा, हे युजर रजिस्ट्रेशन येत आहे. VLE जर स्वतः करत असेल तर अगोदर VLE न स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचंय. VLE नाव टाकायचंय आणि नंतर VLE न त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर जो CSE ला कनेक्ट आहे. अगोदर VLE न स्वतःचं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर प्ले स्टोअरला जाऊन वेवचं ॲप इन्स्टॉल करायचे. ते इन्स्टॉल करून त्याला मध्ये वेवचं ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याला लॉग इन करायचे. हे बघा, इथं वेवचं ॲप आहे. प्ले स्टोअरला VLE न करताना अगोदर रजिस्ट्रेशन करा. डायरेक्टली लॉग इन करा OTP टाकून. आणि जोपर्यंत OTP टाकून तुम्ही लॉग इन करत नाही तोपर्यंत VLEचा रेफरल कोड तयार होत नाही. आणि ज्यावेळेस कस्टमरचं करायचं त्याच वेळेस आपल्याला रेफर कोड आपल्याला करायचं आहे. पण सुरुवातीचं VLEचं रजिस्ट्रेशन करताना इथून अगोदर VLEचं नाव, मोबाईल नंबर, गेट OTP करून OTP व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर VLE न स्वतःच्या मोबाईलमध्ये हे वेव्स नावाचं ॲप इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर तिथं लॉग इन मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं OTP घेऊन. हे झालं तुमचं VLEचं रजिस्ट्रेशन. आता ज्यावेळेस तुम्हाला कस्टमरचं करायचं आहे, तुमचा रेफरल कोड तयार झाला. रेफरल कोड कोणता असतोय तर तुमचा मोबाईल नंबर असतो. तर आता ज्यावेळेस तुम्ही कस्टमरचं करायला जाणार आहेत त्यावेळेस इथं कस्टमरचं नेम टाकायचं आहे. कस्टमर नेम भले मग ते आडनाव टाका किंवा नाव टाका, कोणतंही चालतंय. आणि कस्टमरचा मोबाईल नंबर ज्याच्याकडं त्याचं हे आहे, अँड्रॉइडचा मोबाईल आहे असा. आणि कस्टमर त्याचा पण OTP घ्यायचा, OTP व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर सेम त्यांच्या पण मोबाईलमध्ये हेच ॲप इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर पुढची प्रोसिजर कशी करायची ते सांगतो. हे बघा, हे ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर हे ॲप डाउनलोड होईल, इन्स्टॉल होईल कस्टमरच्या मोबाईलमध्ये. आता तुमचं VLEचं रजिस्ट्रेशन झालंय. कस्टमरच्या मोबाईलमध्ये ओपन करायचं. त्याच्यानंतर अलाव करायचं. त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची, इंग्लिश, मराठी, हिंदी, जी भाषा तुमची ती. आणि तिथं खाली लॉग इन न करता खाली बघा हॅव अ रेफरल कोड म्हणून असते. हॅव अ रेफरल कोड मध्ये जायचं. त्याच्यावरती क्लिक करायचंय, कारण आपल्याला आपण रेफर करायला कस्टमरला. आणि ह्या रेफरल कोड मध्ये VLE न आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा जो अगोदर रजिस्ट्रेशनला केलेला आहे तो. त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकला. त्याच्यानंतर खाली सबमिटचं बटन आहे किंवा लागू करा तिथे येईल. आणि रेफरल कोड इथं सक्सेसफुली अप्लाइड म्हणून मेसेज येईल. आणि मेसेज आल्यानंतर कस्टमरनं त्याचं लॉग इन तो नंतर लॉग इन करायचं असेल तर तो करू शकतो. बरोबर आहे. आता हे झालं इथपर्यंतची प्रोसेस. एकदा कस्टमरचं लॉग इन झालं त्याच्यानंतर कस्टमरने जरी ॲप अनइन्स्टॉल केलं तरी चालतंय, पण आपला रेफरल कोड तिथं अप्लाइड झाला पाहिजे. अप्लाइड झाल्याच्या नंतर इकडे बघा स्क्रीनवरती इथं टोटल रजिस्ट्रेशन म्हणून दाखवतंय. तिथं तुमचा काउंट ऑटोमॅटिकली वाढून येईल. आणि त्याचबरोबर मी आज ग्रुपवरती एक शीट शेअर केलेली, त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही ॲप इन्स्टॉल करताल आणि ॲप इन्स्टॉल करून वेगवेगळ्या मोबाईलमध्ये एकाच मोबाईलमध्ये अनइन्स्टॉल इन्स्टॉल करायचं नाही. तशानं काउंट वाढतो पण पैसे येत नाहीत. त्याच्यामुळं प्रत्येक हा मोबाईल नंबर वेगळा पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर वेगळा टाकतात आणि ॲप वेगवेगळ्या इन्स्टॉल करतात त्यावेळेस तुमचे पैसे फिक्स येणार आहेत. आज मी ग्रुपवरती शेअर केलेली पेमेंट शीट, कोणत्या VLEला किती पैसे आले आणि किती ॲप इन्स्टॉल केले होते त्यांनी. कारण काही काहीचे रजिस्ट्रेशन जास्त आहेत पण ॲप इन्स्टॉल नाहीत. पण त्यांना वाटतं की काउंट वाढतोय ना म्हणून ते काउंटच वाढवत आहेत. पण तसं करू नका. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच कस्टमरच्या मोबाईलमध्ये
त्याचा ॲप इन्स्टॉल करा आणि ॲप इन्स्टॉल केल्यानंतर रेफरल कोड टाका आणि लॉग इन करून द्या. ह्याला काही पैसे लागत नाहीत, काही नाही. प्रत्येक APK इन्स्टॉलेशनच्या मागे आपल्याला 12 रुपये भेटणार आहेत. आणि कशासाठी, जर जुनं जे दूरदर्शन होतं आपल्या जुन्या काळामध्ये, दूरदर्शन, प्रसार भारती, DD नॅशनल वगैरे, तर ते सगळं आता मोबाईल OTTच्या माध्यमातून आलेलं आहे. जसं की जिओ हॉटस्टार वगैरे आपण बघतो, तसं ते मोबाईल ॲपवरती आहे. तसं त्याप्रमाणे हे पण एक मोबाईलचं OTT ॲप आलेलं आहे, DD नॅशनल, DD प्रसार भारतीचं. त्याच्यामुळं प्रत्येक वेलींना टार्गेट ठेवा की 25 ते 30 रजिस्ट्रेशन करायचे, म्हणजे कस्टमरला आपण रेफर करायचं. तेवढे टार्गेट ठेवा. तुम्ही जास्त केले तर तुम्हालाच पैसे येणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्याला जेवढा काही पैसा वढून घेता येईल तेवढा पैसा ह्या माध्यमातून वढून घ्या, रजिस्ट्रेशन करा आणि पैसा कमवा. ठीक आहे, धन्यवाद.